नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या चॅनल मध्ये. आज आपण आलो आहोत गणेश सावंत या शेतकऱ्यांच्या ग्रीन ऍपल बोर या बागेमध्ये. आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ग्रीन ऍपल बोराची, त्यांची जी काही बाग आहे, त्यांचा आजपर्यंत जो काही प्रवास आहे बागेबद्दलचा, त्याबद्दल अधिक माहिती, जेणेकरून इथे शेतकऱ्यांना जे काही ऍपल बोर बद्दल जे काही जी शंका असतील, जे काही मार्ग असतील, त्यांच्यावर आपण घेणार आहोत. तसेच जर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून घंटापर्यंत दाबा. जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? गणेश हनुमंत सावंत. बरं, आता आपण हा जो ग्रीन ऍपलचा प्लॉट लागवड केलाय, आज याला किती वर्ष चालू आहे? काय त्याला 30 वर्ष चालू आहे. 3 वर्ष झाली पण चौथं चालू आहे? मी आता धाडलेला भाग चौथा आहे. चौथा वर्ष चालू आहे सध्या. बरं, मग आता सध्या वातावरणाच्या बदलानुसार हवामान कसं चांगलं आहे तुमच्या भागामध्ये? तुमच्या भागामध्ये ग्रीन ऍपल बोर कसं असतं, म्हणजे क्वालिटी कशी आहे, काय? क्वालिटी एक नंबर. बरं, सध्या मालाची साईज किती होती? मला 100-125 ग्राम पर्यंत जाते. 125 ग्राम. 125 ग्रॅम. बरं, आपण एकूण लागवड करताना एकूण तुमची लागवड किती टोटल? लागवड आमचं 1 एकर 10 गुंठ आहे. बरं, Total. मग ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये आपण एकूण किती रोपांची लागवड केलेली आहे? ही टोटल 400 रोपं लावली. 400 रोपं. बरं, आता ह्या रोपांमधलं जे काय अंतर आहे किंवा लाईन मधलं अंतर आहे ते कसं ठेवलेलं आहे? हे असं 15 फूट आहे आणि 15 असं 15-10 आहे. बरं, मग 15 बाय 10. 2 रोपांमधलं अंतर 10 फूट, 2 लाईन मधलं अंतर 15 फूट. एकूण तुमची 410 रोपं बसलेत 1.25 एकरामध्ये. 1 एकर 10 गुंठ. 1 एकर 10 गुंठ्यामध्ये. सगळं तुमचं आता चौथं वर्ष चालू आहे. तुमच्या एका झाडाला अंदाज सरासरी किती किलो माल निघतोय एका झाडाला? ते 100 किलो पण निघत. 100 किलो पण निघेल. बर, आता ऍपल बोर मध्ये पण अजून बरेच व्हरायटी आहेत. ग्रीन ऍपल बोर तुम्ही लावलेलं आहे, बॉल सुंदरी असेल, मिस इंडिया असेल. तर मग ह्या तिन्हीपैकी तुम्ही ग्रीन ऍपल बोर का निवडलं, किंवा तुम्हाला याचं काय विशेष काय वाटलं ग्रीन ऍपल बोर मध्ये? एक्सपोर्ट होतोय बाहेर देशात. एक्सपोर्ट होत असल्यामुळं पावट्यांची मागणी आहे बाहेर देशात. बरं, म्हणजे माला तुमच्या उठाव लगेच आहे? उठावा लगेच आहे. बरं, मग आपला सध्या माल तुमचा तोडणी चालू आहे, तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे. आपल्या मालाचा रेट कसं भेटतोय आता? 100 पर्यंत मिळाला आता पण. 100 रुपये किलो प्रमाणे. बरं, मग अजून आता ह्या वर्षी तुम्हाला एकूण किती माल निघाला टनामध्ये? सहसा आता बागात 100 झाड आहेत. आपण उभं चटणी मारली, लाईट चटणी. बरं, 100 रुपये तुमचं सहसा एक तोडणी चालू आहे. 2.5 टना आसपास माल गेला. फक्त 100 रुपयांमध्ये? 100 रुपये. म्हणजे अजून दुसरी पाठीमागे रुपये तुमच्या अजून तोडण्याची बाकी आहे? बाकी शिल्लक तुम्ही पुढे चालू होणार आहे. मग तुमचा अंदाज काय, तुमच्या सध्या चालू वर्षाला एकूण तुमच्या 400 झाडापैकी उत्पन्न तुम्हाला किती निघेल, किंवा 2 टन, 20 टन, 30 टन असं सरासरी? 30-35 टन निघाय पाहिजे. 35 टन. 30-35 टन पण निघाय पाहिजे. 35 टन. आणि रेट असा कंटिन्यू राहील का कमी होतं, कमी जास्त होईल का? रेट कमी होऊ शकतो. रेटचं काय आपल्या हातात नाही. मला जी आवक वाढली का रेट कमी होऊ शकतो. आता 2 महिन्यात रेट काही कमी होऊ शकत नाही. बरं, सध्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 80-100 रुपये रेट किलो प्रमाणे चालू आहे. परत तुमचं ही क्षेत्र, याचं जमीन तुमची कशी आहे, कोणत्या प्रकारची जमीन तुमची? जमीन आमची 2-3 नमुने जमीन आहे. एक काळी जमीन आहे, एक मुरमाड जमीन आहे. म्हणजे माती, काळी माती प्लस मुरुम मिक्स आहे? मिक्स आहे. मिश्र माती. 2 क्वालिटी. मग आता तुमच्या भागामध्ये आपण बरेच बघतो, दुसऱ्या सुद्धा बागा केल्या आहेत, ऊस प्रामुख्याने जास्त दिसतोय. पण तुम्ही बोराची बाग करावी, तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आला? बाग उत्पादन चांगलं निघतंय म्हणून केलंय. ऊसापेक्षा उत्पादन त्याचं ज्यादा आहे. चांगलं आहे. कष्ट कसं आहे ऊसापेक्षा? ऊसाला कष्ट कमी आहे, पण ह्याला कष्ट ज्यादा आहे. जास्त आहे. हो, पैसे बी पैसे पण जास्त आहे. त्या पट्टीत मिळतात. बरं, कष्ट केलं तर बाबा इकडे 3 चांगलं एकर मिळतंय. ऊस आणि इकडे 1 एकर बाग, बोराची बाग. असं आहे उत्पादन हे. मग ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस तुम्ही रोपं कुठून खरेदी केली होती? काय रोप शरद गोडची होती. बरं, यांच्यावर रोप तुम्ही खरेदी केली. बरं, ज्यावेळेस तुम्हाला त्यांनी रोप ग्रीन ऍपल बोर सांगून दिली, त्यावेळेस सर्व ग्रीन ऍपल जे आले, काय त्यामध्ये काय मिक्स काय आलं मला क्वांटिटी वगैरे काय? सगळं ग्रीन ऍपल झाली. बरं, मग सांगितल्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला सर्व चांगलं दिली होती. परत नवीन शेतकरी तुम्ही काय सांगू शकता की ऍपल बोर ची बागा करावी, म्हणजे कशा प्रकारे करावी, किंवा काय या बागेत लोकांनी वळायला पाहिजे? ह्याचं उत्पादन ज्यादा आहे ह्या बागाचं. ग्रीन ऍपलचे आहे ना, त्याचं उत्पादन ज्यादा आहे बाबा. इकडे चांगल्या क्वालिटी झाड केलं तर 100 किलो पर्यंत निघू शकतं झाड प्रति झाड. हो, म्हणजे सरासरी 80-100 किलो एका झाड तुम्हाला माल निघू शकतोच. बरं, तर ही झालं तुमचं लागवडीबद्दल. आता या तुमच्या बोराच्या बागेवर कोणतं कीड रोग वगैरे काय होतात का? येते की बघचे इतिहा कीटक आहेत. मग त्याला काय स्प्रे वगैरे कोणता स्प्रे काय घ्यायला असायचं बाहेर औषध आहे ना.
स्क्वाराजिन आहे, कागटी आहे, 2-3 क्वालिटीचे औषध आहेत. बरं, तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की याला पाणी नियोजन, याला पाणी कसं लागतं काय? पाणी आमच्या बागेला 3 लिटर लायचं टोटल. खाल्ल्या बाजूला 3 लिटर लायचं. बरं. एक डिपकची लाईन आहे आणि 2 बाजूने 2 विल्ला नाही ते. प्रमाण कसं लागतं, म्हणजे कमी लागते, मध्यम स्वरूपात, जास्त पाणी पाणी कसं लागतं? फ्लावरिंग मध्ये पहिल्या स्टार्टला फुटताना बागला पाणी जास्त लागते, मधल्या काळात थोडं पाणी कमी लागते. फळाव बाग असताना कंटिन्यू पाणी लागते. बरं, मग ज्यावेळेस फ्लॉवरिंग होईल, फळधारणा होईल, त्यावेळेस आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचे, जास्त त्यावेळेस ठेवावं थोडं कमी लागतंय. कमी लागते. बरं, आता तुम्ही आता खत नियोजन कसं केलंय काय? हे आतापर्यंत बागला 2 डोस झालेत. मटेरियल. रासायनिक, रासायनिकच सेंद्रिय रासायनिकच वापरले. खत वगैरे काय, कंपोस्ट खत, शेणखत शेणखत वगैरे वापरले. शेणखत टाकले ते जवळजवळ 2-4 टेलर टाकले, 4 टेलर पूर्ण बागेसाठी? पूर्ण बाग 100 झाडाला 1 टेलर. बरं, आता ह्यात महत्वाचा विषय असतो की ज्यावेळेस आपलं झाड मोठं होतं त्यावेळेस त्याला छाटणी करावी लागते. छाटणी कशा प्रकारची आणि ती किती उंचीवर वगैरे करायची ते काय? हे एक प्लॉट आपला वावल्या बाजूचा 180 झाडाचा. बरं. 180 ते म्हणजे टोटल 300 झाडाचा खालून मागलाय आपण. हा हा, हो. आणि म्हणजे बुडा लेवल, बुडा level ला. हे वरनं ही 100 फुटभर खाली झाडं अंतर आहेत, ठेवलं. हा, 100 झाडाची लाईट छाटणी वगनं मागली. लाट छाटणी घेतलेली आहे. लाईट छाटणी घेतलेली. बरं, मग तुम्हाला आता असं म्हणजे तुम्हाला काय जाणवतं की लाट छाटणी चांगली का खड चटणी जी बुडत मला ती चांगली असती? रेट साठी आपण हे केलेलं आहे. म्हणजे रेट जादा का म्हणून आपलं पीक थोडं पाठीमाग पुढे माग व्हायला पाहिजे, तोड नाही, तोडण्याला. म्हणून तुम्ही नियोजन केलं हे. नाही, रेट साठी केलेलं आहे. रेट बाबा जादा मिळावा म्हणून. हे पहिल्या स्टार्टला लवकर येतंय. बरोबर, फास्ट हा. लवकर लवकर सगळ्याच्या यासाठी. अगोदर तोडणी लवकर व्हायला पाहिजे तोडणी तुमची. होण्यासाठी लवकर मी 2-3 महिने रेट अगोदर घालतो ह्या. हा, हा. अशा हिशोबाने केलंय. मग आतापर्यंत तुम्हाला या बागेमधून उत्पन्न किती भेटले काय? उत्पादन साधारण 1-2 लाखापर्यंत मिळेल आम्हाला. मग आता म्हणजे सगळं तोडणीपर्यंत. तोडणी बरं, तुमचा हा जो बहार आहे तो अजून किती दिवस चालेल तोडणी तुमची? जानेवारी महिन्यापर्यंत चालेल. तर तुमची म्हणजे छाटणी तुमच्या पुढे मग केल्यामुळं हा प्लॉट तुमचा जानेवारीपर्यंत जानेवारी चालणार. टोटल तुमचा अपेक्षा आहे की तुम्हाला 30-35 टन तुम्हाला माल निघाला पाहिजे. सरासरी शेतकऱ्यांना कमीत कमी किती भाव मिळावा की ही बोराची बाग परवडते? कमीत कमी 25 रुपयेपर्यंत घालवला तरी चांगला आहे. तरी पण ही बाग परवडते, 100% शेतकऱ्यांना परवडतेच. हो, परवडते. बरं. 25. मग आपल्या बागेमध्ये चांगलं उत्पन्न करण्यासाठी तुम्ही महत्वाची कोणती काळजी घेता? काय खत पाणी व्यवस्था फवारणी. महत्वाचं आहे की कोणत्या रोगापासून याला रोग म्हणजे रोग जसा येईल त्या बळी पडू द्यायचं नाही. त्या मापाने. बरं, जसं हवामान बदललं, वातावरण बदललं तर काय त्रास होतं झाडांना वगैरे? वार सुटलं, वादळ आलं, वादळ आलं तर झाडं मोडू शकतात. फांद्या मोडते, त्या नुकसान होतच. बरं, मग त्याला उपाययोजना काय करायची काय? उपाय निसर्ग पुढे आपण काही करू शकत नाही ह्या गोष्टी. निसर्गाची त्याला पण काय थोडं बांधणी वगैरे, बांबू वगैरे लावून बांधणी चालूच आहे. अशी आपण आतमध्ये लाकडं लावली ती अशा इस्क्या दिल्या. मी फांदी हालाची भानगड नाही. ज्यावेळेस खाल्लं ठेप दिलं तरी झाडाला फळ जास्त वाढतं, फळधारण जास्त होते, त्यावेळेस फांद्या वजनाने खाली झुकतात. जो त्याच्या टायमाला ठेप लावले आपण खाल्ल्या त्याला थोडं सपोर्ट देऊन थोडं लावायचं. बरं, आता ही झालं सगळं आपलं बाकी नियोजन. आता सगळ्यात महत्वाचा विषय तोडणी. तोडणी करताना तुम्ही कसं नियोजन करता काय? तोडणी कशी करता? तोडून आम्ही ती नव्हत्या गाड्यामध्ये आणतो माल आतमधून. तुम्ही इथं बाहेर आणून काढून बॉक्स बॉक्स पॅकिंग पॅकिंग होत. मग आता कामगारांची गरज कशी भासते काय, किंवा कामगार भेटतो तुम्हाला कामगार कामासाठी? त्या टायमाला आणावं लागते ती ना. हो, कामगार भेटतात का? बांधलेच ठेवावं लागते ती कंटिन्यू. म्हणजे आधा माझा अशी कडे गेलं येत नाही ती कामगार. कारण का बोर तोडण्यामध्ये थोडं काटा टोचणीवर बाकी अडचणी बऱ्याच आहेत. काटा ह्या भागाला तर शक्यतो कमीच आहे. कमी आहे. काटा नाहीच म्हणलं तरी चालेल. बरं. म्हणजे काटा असा टोचत नाही ह्या भागाला. ते बॉल सुंदरी हे काट्याचं प्रमाण कमी. आता जर पारंपरिक विचार केला तर कडाका, चमेली अशी वेगवेगळ्या जाती बोरांच्या आहेत. तुम्ही ग्रीन ऍपल बोरच का निवडलं? ग्रीन ऍपल बोर म्हणजे ह्याला अवैध ज्यादा निघतंय पहिला मुद्दा, आणि माल एक्सपोर्ट होतोय. त्यासाठी साईज धरतंय ज्यादा, त्यासाठी आम्ही ही व्हरायटी निवडली. आपल्या फळ साईज जास्त मोठी होण्यासाठी तुम्ही वेगळे काय करता का? खतामध्ये काय बदल करता का? हो, बदल करावा लागतो 100%. लिक्विड वापरावं लागते, ती टॉनिक खालून द्यावं लागते ती बागेला. सध्या मित्रांनो यांचं 4थं पीक आहे. चौथ्या वर्षी तोडणी चालू केलेली आहे. आता समोर पाहू शकतो ही आहे ग्रीन बोर ऍपलच्या यांच्या बागेतील क्वालिटी. साईज बघा तुम्ही. सध्या तुम्ही वजन करून पाहिलंय का तिथं? वजन केलंय. बरं, किती ग्रॅम भरते वजन सध्या? हे 125च्या आसपास भरते. 125 ग्राम. बघा मित्र, सध्या तुमच्या समोर क्वालिटी आहे. 100-125 ग्रॅम याचं वजन आरामशीर भरतं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. माल आपण कालच काढलाय बागेतला. काल तोडणी केलेली, कालच शेवट झालाय बागेला. ह्या plot 100 रोपातला. हा, 100 रोपातला काल शेवट झालाय ह्यातला. हार्वेस्टिंग झालेला आहे काल. बरं, काल मार्केटला माल गेलाय आजच्या. हो.
त्यामुळे थोडी साईज तुम्हाला कमी दिसणार ह्यात आता बघ जे मोठं माहिती सगळं तुम्ही बरोबर काढलेलं सगळं तोडणी केलेली आहे. तोडणी केलेली आहे हे बागेतली. बरं. म्हणजे ह्या साईज आहे या साईज आम्हाला सगळा गेलेला आहे. आता राहिलं सगळं लहान साईज माल आहे. लहान साईज राहिलाय. बरं आता ही राहिली तोडणी तुम्ही कधी करणार आता? ही 8-9 दिवसात करणार लगेच. बरं पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला परत रिपीट चालू आहे. तोडणी चालू होणार याची. हा. पहा मित्रांनो, जर अशा प्रकारचा क्वालिटीचा माल जर असेल तर तुम्हाला नक्कीच चांगला माल म्हणता येईल आणि याला मार्केटचा रेट पण चांगला आहे. 80-100 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला हा माल विकला जाऊ शकतो. तुम्ही रोपं खरेदी करताना जी नर्सरी आहे त्या नर्सरी कधी भेट दिली होती का? हो नसेल जाऊन असतो आम्ही. बरं, कसं वाटली नर्सरी किंवा त्याच्यातले आजपर्यंत त्यांनी रोपं तुम्हाला दिलेच, पण ज्यावेळी शेतकरी सगळ्यात महत्वाचा विषय असतो की रोपं तर चांगली निरोगी चांगल्या क्वालिटी मिळावीच, परंतु सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन ते तुम्हाला भेटलं का? हो भेटले का? बरं, की बाबा छटणी कधी करावी, वेगळं जे रोग नियंत्रण असेल कीड नियंत्रण कसं करावं, फवारण्या कोणत्या घ्याव्यात, सर्व तुम्हाला माहिती नर्सरीवर तुम्हाला मिळाले नसेल दिलेले. होय. बरं, म्हणजे तुम्ही समाधानी शेतकरी आहात का की त्यांच्याकडून तुम्ही रोपांची खरेदी केली, लागवड केली आणि उत्पन्न चांगलं कमवत आहे, तुम्ही समाधानी आहात का? हो समाधानी आम्ही. बरं, तुम्हाला रोपं चांगली भेटलेली आहेत. हो एक नंबर क्वालिटी दिली. बरं. रोपात काय असं म्हणजे डुप्लिकेशन झालं नाही. तर आता हे नवीन युवा पिढी शेतकरी त्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता किंवा त्यांनी लागवड कशी करावी किंवा उत्पन्न जास्त कसं कमवावं त्यांनी? उत्पादन नवीन पिढीला चांगलं आहे बघ आपलं बघ. बरं, स्वतः आपण कष्ट करून जर स्वतः कष्ट करण्याची हे पाहिजे, तयारी ठेवली तयारी ठेवली पाहिजे. असं दुसऱ्या जेव्हा विश्वासावर बसून चालत नाही. बरं. की आजचा माल आजच गेला पाहिजे, उद्या म्हणलं ते जमत नाही. बरोबर, पुढे जाऊ तोडणी शकतो. वगैरे सगळं फवारणी सगळं वेळेवर झालं सगळ्या पाहिजे. वेळच्या वेळेला महत्वाचं पॉईंट आहे. सध्या तुमचा आता जो माल आहे तो कोणत्या मार्केट चाललाय? ते वाशी मार्केटला जातोय आमचं. मुंबईला. मित्रांनो, हे होते गणेश सावंत, कोळेगाव, तालुका मास्टर, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी. सध्या तुम्ही पाहतात ही त्यांच्या बागेतील ग्रीन ऍपल बोरची क्वालिटी आहे. साईज बघा, कलर पहा, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. जर आता हे फळ म्हणजे आपल्याला समजतं की सध्या या फळाच्या पाठीमागे यांचं कष्ट किती आहे. हे स्वतः यांचे वडील दोघं कष्ट करतात, त्यांच्यासोबत घरचे यांचे मंडळी आहेत, त्यांचे घरचे बाकी मेंबर आहेत. पण सर्वात महत्त्वाचं कष्ट मित्रांनो, कष्ट जर केलं तर प्रत्येक पीक असेल, कोणती बाग असेल, आपल्याला नक्कीच त्याचं यश भेटत राहणार आहे. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत, त्यांचेही ग्रीन ऍपल बोर आहे. आपल्याला एकूण किती क्षेत्र आहे ग्रीन ऍपलचं? 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर आहे. बरं सर, तुमचं पण हार्वेस्टर माल चालू आहे का आता? नाही अजून तुमचा time time आहे आहे, time आहे. बरं, मग तुमची जी छटणी थोडी लेट झालेली आहे. Late झाली. मग तुमच्या आसपास जे काही 4-5 गाव असतील त्यामध्ये तुमच्या बोर लागवड झाली असेल, मग त्यांचं कसं नियोजन आहे किंवा त्यांना रोपं कशी मिळेल, चांगली क्वालिटी चांगली कशी आहे? रोपं सगळ्याला कोरडीची मिळेल, गोडसे नर्सरी होती, रोप आणलेत हम्म. सगळ्याला कोरडी आहेत. जे कोणी 2 शेतकऱ्यांनी आमच्या गावातल्या बाहेर आणलीत रोप, त्यांना थोडं रोप इंदापूर आणली. इंदापूर आणलेली. मिसळ म्हणजे नेमकं काय, म्हणजे दुसरं क्वालिटी मिक्स झालं? कोरडीची रोप मिक्स झाली. हे ग्रीन ऍपल पण बॉल सुंदरी, बॉल सुंदरी, हा मिस इंडिया सगळं मिक्स होऊन रोप आले. रोप बरं. तुम्ही जे काही शेतकरी सर्वांनी तुम्ही जे रोपं घेतले ते तुम्हाला कशी भेटली होती? ही रोप घेतलेली एकसारखी एक समान उंचीची निरोगी रोपं, रोप भेटली. क्वालिटी रोपांची कशी आहे काय? कोरडीची 1 नंबर आहे. गोडसे नर्सरी आणली. म्हणजे तुम्ही नर्सरी कडून घेतल्या रोपामध्ये तुम्ही 100% समाधानी आहात? समाधान. ठीक आहे. तर हे होते सावंत बंधू. यांनी आपल्याला ग्रीन ऍपल बोर या बागेबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं, त्यावेळेला त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढच्या वाटचाली त्यांना आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.